नमस्कार. आज टॅबू टॉपिक सिरीजमधली मी तिसरी गोष्ट सांगणार आहे. माझा मुलगा साधारण 8 वर्षाचा असताना घडलेली घटना आहे ही. तर आमच्या घरी सगळेच पेपर वाचायचे, शब्दकोडी सोडवायला आवडायचं आणि हा शाळेत जात नव्हता, घरी असायचा. त्याच्यामुळे त्यालाही ती सगळ्यांबरोबर सवय लागली की रोज पेपर आला घरात की पेपर वाचायचा आणि ती सवय आजतागायत आहे त्याला. आता मला सुरुवातीला हा जेव्हा पेपर वाचायला लागला तेव्हा थोडीशी भीती होती, कारण पेपरमध्ये खूप निगेटिव्ह बातम्या असतात किंवा एक 8 वर्षाच्या मुलाने वाचू नये अशा काही घटना असतात आणि त्याचा परिणाम होऊ शकतो. पण त्याच्याचबरोबर मी हाही विचार केला की आपण हे सगळं थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे चांगली सवय लागते पेपर वाचायची, इतर अनेक गोष्टी त्याला त्याच्यामुळे समजतात, म्हणून रोजच्या प्रमाणे तो पेपर वाचत बसला होता. नशिबाने माझे मिस्टर, मी आणि माझा मोठा मुलगा एवढेच आम्ही घरात होतो. त्याच्यामुळे बाकी काही कुठे ह्या विषयाची चर्चा झाली नाही. पण तो पेपर वाचत हॉलमध्ये बसला होता. मी किचनमध्ये होते, स्वयंपाकघरात काम करत होते आणि माझे मिस्टर दाढी करत होते. आणि अचानक त्याने मोठ्यांदी प्रश्न विचारला, आई रेप म्हणजे काय गं? आणि आमच्या घरात एकदम शांतता पसरली, कारण मलाही एक क्षण समजेना काय करावं ते. ह्या प्रसंगाची थोडीशी मला कल्पना होती की हे एक ना एक दिवस काहीतरी हा मला विचारणार. माझे मिस्टर तशीच दाढी अर्धवट टाकून बाहेर आले आणि माझ्यापुढे उभे राहिले की आता मला काही सुचत नाही हो उत्तर द्यायला, मला ह्याच्यात पाडू नकोस म्हणून. आणि ते निघून गेले. मग मी बाहेर आले आणि त्याला सांगितलं की एक मला 10 मिनटं दे, मी कामं आटपून येते, मग आपण बोलू, तोपर्यंत तू पुढचा पेपर वाच, त्या बातमीकडे आत्ता लक्ष देऊ नको. पण मुलांची उत्सुकता असते आणि त्याने ती बातमी पूर्ण वाचून काढली होती तोपर्यंत. माझी कामं आटपून झाली, नंतर आम्ही दोघं बसलो आणि मग मी त्याला सांगितलं की रेप म्हणजे काय असतं, की काही काही पुरुष, सगळेच पुरुष वाईट नसतात, पण काही काही पुरुष ना बायकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना हात लावतात, त्यांना त्रास देतात. काही बायकांना नाही आवडत, काही म्हणजे सगळ्याच बायकांना नाही आवडत तसं केलेलं. कोणीच कोणावर असं जबरदस्ती करू नये. मग तो म्हणाला म्हणजे काय करतात? मी त्याच्यावर त्याला सांगितलं की ते इच्छा नसताना त्यांना हात लावतात कुठेही. आणि मग असं गर्दीच्या ठिकाणी किंवा आपण लोकलनी जातो तेव्हा, इतरही गर्दीच्या ठिकाणी बऱ्याच वेळा मलाही सावध राहावं लागतं की कोणी कधी धक्का मारून जाईल, हात लावून जाईल आणि ते नाही आवडत. मग त्यांनी मला प्रश्न विचारला, पण मग ते मारून का टाकतात? त्या बातमीत तर त्यांनी लिहिलं आहे की त्यांनी मारलं त्या बाईला. तेव्हा खरं तर मला काही क्षण मी पॉज घेतला, मलाही समजेना की काय सांगावं, कारण मला त्या वयात त्याला रेप म्हणजे काय हे एक्झॅक्ट सांगायचं नव्हतं. त्याच्या वयाला एक 8व्या वर्षी मुलाला काय समजेल, रुचेल, पटेल एवढंच मला त्याला कल्पना द्यायची होती. मग मी त्याला सांगितलं की आपण वेगवेगळ्या पुस्तकातल्या गोष्टी वाचतो की नाही राक्षसांच्या, त्याच्यात तू राक्षसांची चित्र बघतो, मग ते कोणाकोणाला त्रास देत असतात. किंवा नुकतंच आपण बालरामायण पूर्ण केलं, तर त्या रामायणामध्ये त्याने सीतेला पळवून नेली, मग राम लक्ष्मण तिला शोधत होते, ती सोडा मला वाचवा वाचवा म्हणत होती. ती चित्र तू सगळी पाहिली आहेत की नाही, तिला कसं विमानाने त्यांनी लंकेत नेलं, तिथे डांबून ठेवलं, तर हे तिच्या इच्छेविरुद्ध केलं. आता हे आपल्याला माहिती आहे की रावणाने काही रेप म्हणजे काय हे सांगताना ही गोष्ट अगदी समर्पक नाही आहे. पण मला परत एकदा सांगते की मला त्यांना रेप म्हणजे काय हे एक्झॅक्ट त्या वयात सांगायचं नव्हतं. एवढंच मला त्याच्या मनावर बिंबवायचं होतं की काही पुरुष असे वागतात आणि बायकांना हे आवडत नाही. तेव्हा तूही मोठा होऊन असं करू नकोस किंवा हे लक्षात राहावं त्याच्या. आणि हे सगळं सांगितल्यावर त्याचं समाधान झालं. आम्ही दिवसभरात मी पण विसरून गेले ही गोष्ट. दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं आणि मी 6 सीटर रिक्षा पकडली आणि त्याच्यात मी त्याला म्हटलं, तू विंडोजवळ बस, तुला बाहेरची गंमत बघायला, आणि मी त्याच्या बाजूला बसले. अचानक तो उठला आणि म्हणाला, नको आई, तू विंडोजवळ बस, कारण आता इथे कोणीही येऊन बसतील लोक, आणि जर मग एखादा पुरुष आला आणि तुला हात लावला तर, आणि तुला आवडलं नाही तर तू विंडोजवळ बस, मी तुझ्याजवळ बसतो. मला त्या दिवशी इतका आनंद झाला की मला जो मेसेज त्याच्या ज्या वयात जेवढा पोचवायचा होता तेवढा एक्झॅक्ट त्याला पोचला होता. आणि त्याला हेही कळलं होतं की हे असं आवडत नाही, तर आपण असं वागायला नको, आणि आई बरोबर असताना तिलाही कम्फर्टेबल वागावं म्हणून 8 वर्षाच्या मुलाने मला विंडो सीट दिली. त्याच्यातच मला खूप समाधान वाटलं आणि पालक म्हणूनही मला आनंद झाला की आपण योग्य रीतीने हे त्या मुलापर्यंत पोचवू शकलो. धन्यवाद.